नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि कैरी आंबाचा सीझन असला की सगळ्या रेसिपीज आपल्याला आठवतात, आठवायलाच पाहिजे. कारण जो पदार्थ आपण हिवाळ्यात खायला पाहिजे, जो पदार्थ उन्हाळ्यात खायला पाहिजे, त्या पद्धतीची भाजी, फळं हे सगळे आपल्या निसर्गाने मुक्त असताना आपल्याला दिलेले आहेत आणि त्याचा वापर करून ते पदार्थ खाल्ले पाहिजे. ते फळ, ती भाजी पोटात गेली पाहिजे, बरोबर की नाही? तोराची आमटी मालवणी पद्धतीची एक छान आमटीचा प्रकार आहे. पण आमटी म्हणलं म्हणजे डाळ असं नाही आहे, वेगळं आहे. बघा, आता गावाकडे झाडाची कैरी काढायची आणि बनवायचं. पण इथे आपण विकत आणलेली कैरी, स्वच्छ कैरी धुवून घ्यायची, त्याच्यानंतर ह्याला सोलायचं. सोलताना बघा मी काय करतोय की एक सलग अशी स्ट्रीप काढतोय. ती आपल्या गार्निशिंगच्या कामात येईल. आणि स्ट्रीप काढताना ती शक्यतो पातळ काढा, लक्षात घ्या, म्हणजे ती छान वळेल. ही अशी छान आपण काढून घेतली. ही गार्निशिंगसाठी आपल्या वापरात येईल. ह्याचे आपण असे तुकडे करून घेऊ. ही कैरी, ओलं खोबरं. आता साधारण 2 कैऱ्या आपण घेतल्या तर 1 वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. क्या बात आहे. आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, थोडेसे धने, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा. थोडं पाणी घालून याला आपण बारीक करून घेऊ. आणि लसूण जो आहे तो आपण ठेचून घेऊ. खूप बारीक नाही, एकाचे 2. अगदी 2 चमचे तेल किंवा तूप, मी तेल घेतलंय. लसूण, कढीपत्ता, ह्या थोडंसं परतून घ्यायचं, लाल नाही होऊ द्यायचं. हळद, आपण आपल्याकडे नव्हतं चॅनल तेव्हा त्यांना सांगायचो, आणि आपल्याकडे आलं तेव्हा आपण घेत नाही. थोडं पाणी. आता किती कन्सिस्टन्सी हवी हे तुम्ही ठरवायचं आहे, पण माझ्या मते साधारण एवढी पातळ ती आमटी असावी. म्हणजे म्हटलं तर भाताबरोबर खाऊ शकतो, किंवा मग आपण नीरडोसा जेव्हा बनवतो, नीरडोस्याबरोबर सुद्धा ही खूप छान लागते. चवीनुसार मीठ, कोथिंबीर दे, थोडी साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तोरा आमटी होती की नाही तोऱ्यात? खरंच तोऱ्यात आहे. अप्रतिम लागते गरम भाताबरोबर. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याबरोबर तांदूळाचा पापड खा, पोह्याचे पापड खा, अप्रतिम. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि जमलं तर माझी आठवण करा. आणि माझी आठवण आली तर काय करा, सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर वाढवा, 1 मिलियन लवकरच.